त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्। ॐ अग्नये स्वाहा अग्नये इदं नमः। प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदं नमः। यदा सृष्टं जगत्सर्वं तदा लोकपितामहः चतुर्वेदसमायुक्तं शाश्वतं धर्ममादिशत्। किं सत्कर्मं किमध्यात्मं यदि विज्ञातुमर्हति। सर्वशास्त्रेषु ग्रन्थेषु प्रमाणं परमं श्रुति। अस्पष्टं च कदा स्पष्टं तत्त्वज्ञानविवेचनम् अन्यत्र लभ्यते किन्तु प्रमाणं परमं श्रुति। आर्षग्रन्थेषु सर्वेषु श्रुतिप्रामाण्यमेव च सर्वतः सारमादद्यात् निजकल्याणहेतवे। शुष्कपादरता केचिन्नान्यदस्तीति वादिना सर्वे ते विलयं यान्ति मिथ्याकलहकारिणा। नास्तिका वेदनिन्दकाः पाखण्डा वेददूषकाः एते सर्वे विनश्यन्ति मिथ्याचारप्रवर्तकः। यज्ञदानतपःकर्म स्वाध्यायनिरतो भवेत् एष एव हि श्रुत्युक्त सत्यधर्म सनातनः सत्यधर्म सनातनः सत्यधर्म सनातनः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ध्याये श्रीगुरुमानसं मणिमयं पाद्यं सुतीर्थोदकम् अर्घ्यं गन्धसुमाल्यमाचमनकं गङ्गाजलैरर्पितम्। स्नानं पौरुषरुद्रसूक्तसललै श्वेताम्बरं भूषणं मुक्ताशुक्तिसुवर्णचन्दनमिदं श्वेतं सुपुष्पं वरं। धूपं दीपकमाज्यवर्तिसहितं नैवेद्यकं सुन्दरं भक्ष्यं पञ्चविधं फलं बहुविधं ताम्बूलकं दक्षिणां कर्पूरं सुमनाञ्जलिभ्रमणकं पादाम्बुजे वन्दनं भक्त्या गायननृत्यनादरुचिरं राजोपचारादिकं सर्वमानसकल्पितं सुखनिधे स्वीकृत्य सिद्धेश्वर। मच्छोकं जहि बालके कुरुदया मामुद्धर ज्ञानता। माता त्वं च पिता सखा सुहृदयपि स्वामिं च त्वं मे गुरो। क्षन्तव्या सकलापराधनिवहा पूजानभिज्ञस्य मे। त्रिकालमानसी पूजां गुरोर्भक्त्या पठेत् सांगपूजाफलं तस्मै ददाति श्रीगुरुध्रुवम्। इति श्री परम पूज्य वासुदेवानंद सरस्वती विरचितं मानस पूजा स्तोत्रम संपूर्णम्। श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज श्री सद्गुरु अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बजरंग बली की जय। जगदम्ब उदयोस्तु मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सर्व सद्भक्त स्वामी भक्त श्रोते, आपण ज्यांच्या भूमीत बसलेलो आहोत ते चक्रतीर्थ, नैमिषारण्य,
त्याचे आद्यकर्ते ब्रह्मदेव, येथील सर्व 88 ऋषीमुनी, दधीची ऋषी, श्री रामचंद्र आणि सीता अशा अद्भुत देव ऋषींना माझा साष्टांग नमस्कार. आपण ज्या ठिकाणी ही दत्त भागवत कथा करत आहोत त्या हनुमानगडींचे महंत श्री बजरंगदास, त्यांचे बंधू पवनकुमार या सगळ्यांच्या सहकार्याने आपण हा दत्त भागवत आज सुरू करत आहोत. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ओम शिवोहम 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 शिवोहम. ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. ओ श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे. जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे. जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे. जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे. जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे. जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे. राजा राम कृष्ण हरे, राजा राम कृष्ण हरे. राजा राम कृष्ण हरे, राजा राम कृष्ण हरे. जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे. जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे. ओ दत्त 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 गुरुदेव दत्त, दत्त 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 गुरुदेव दत्त. दत्त 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 गुरुदेव दत्त, दत्त 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 गुरुदेव दत्त. स्वामी गजानन दत्त, स्वामी गजानन दत्त. साई गजानन दत्त, साई गजानन दत्त.
गजानन दत्त स्वामी गजानन दत्त दत्त साई गजानन दत्त स्वामी गजानन दत्त दत्त साई गजानन दत्त स्वामी गजानन दत्त दत्त स्वामी गजानन दत्त जय जय राम कृष्ण हरी 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 राजा राम कृष्ण हरी राजा राम कृष्ण हरी राजा राम कृष्ण हरी राजा राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई 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 उडाला उडाला लंका जाळून आला तो हा मारुती ओ उडाला उडाला लंका जाळून आला तो हा मारुती उडाला उडाला लंका जाळून आला तो हा मारुती जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय जय राम जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठ्ठल 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 जय हरी 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 विठ्ठल दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी महाराज कृपा करा तुम्ही गुरुराज 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 दया करा तुम्ही गुरुराज 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 कृपा करा तुम्ही स्वामीराज दया करा तुम्ही गुरुराज कृपा करा तुम्ही स्वामीराज अक्कलकोट स्वामी महाराज कृपा करा तुम्ही गुरुराज अक्कलकोट स्वामी महाराज कृपा करा तुम्ही गुरुराज बोला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज श्री अक्कलकोट निवासी दिगंबरा समर्थ महाराज गोपाल कृष्ण महाराज जगदंबोदयोस्तुतो. काय सांगावं, असा गजर चालू होता आणि अचानक त्या आश्रमात दोघांना जाग आली. त्यांना असं वाटलं की स्वर्गातनं यक्ष किन्नर गंधर्व सगळे खाली आलेत आणि हा गजर संपन्न स्वप्नात होतो, जागृतीत होतोय का बाहेर होतोय. म्हणून दोघंही आश्रमात उठले. उठल्यानंतर त्याने इकडं तिकडं पाहिलं आणि त्यांना हे जाणवलं की हा ब्रह्ममुहूर्तावरचा भास आहे आणि आज आपण गोरज मुहूर्तावर हा भास तयार करतोय. कथेला आपण प्रारंभ करूया. इथपर्यंत कथा आलेली होती. अत्रि ऋषींच्या आश्रमामध्ये फार पवित्र सुंदर वातावरण. बाहेर गोरस काढताना काही दासी होत्या. अत्रि ऋषींच्या इथं अप्रतिम गोशाळा होते. गोमूत्राचा शिडकावा मंत्र म्हणून दासी शिष्य करत होते. मंत्राचरण चांगलेलं होतं. सकाळी सुंदर वातावरण असताना अचानक नारदांची तिथं उपस्थिती आणि नारद पटकन म्हणले, मला एक प्रसंग आठवलाय, सांगू का? नारद हे कुठे सांगत होते? अत्रि ऋषींच्या आश्रमात नव्हे. नारद उपस्थित झाले कैलासावर. अत्रि ऋषींच्या आश्रमात ते चालू होतं सगळं. नारद हे असे होते की ते कुठेही प्रगट व्हायचे आणि ते झाले कैलासावर. कैलासावर प्रसन्न झाल्यानंतर अंगणात गणेश आणि कार्तिकी दोघं खेळत होते. राहवल नाही आणि सहज नारदाने विचारलं, नारायण नारायण. ते शब्द ब्रह्म नाद ब्रह्म ऐकलं आणि ती मुलं अशी गपचूप उभं राहिली. अंगणात
नंदिकेश्वर समोर होते. वातावरण अतिशय सुंदर, आल्हाददायक, थंड, बर्फ पडत होता आणि चुटचुटीत गणेशाने पटकन विचारलं, देवा आमच्याकडे काय येणं झालं? कार्तिकी पण तेवढ्याच आतुरतेने, तुम्हाला कुणाला भेटायचे, आईला का बाबांना? नारद म्हणले, दोघांनाही भेटायचे. त्यावेळेला असं होतं की पहिली परवानगी घ्यायला लागायची. गणेश दारात असायचा, कार्तिकी असायचा. प्रासादामध्ये गेल्यानंतर शंकर पार्वती छान पहाटेची पूजा आटपून बसलेले होते. शंकराला ध्यान करून विष्णूची आराधना करायची सवय, विष्णूला ध्यान करून शिवाची आराधना करायची सवय. विष्णू तिकडं म्हणायचा, शिवोहम 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 शिवोहम. इकडं शंकरराव म्हणायचे, ओम नमो भगवते वासुदेवाय. दोघांचा सकाळचा हा प्रातःकाळचा सुंदर जपाचा वेळ. आणि कैलासावरच्या ह्या शिवाचं लक्ष नारदांकडे गेलं. बघा, महादेव असून सुद्धा नारद आल्यानंतर कैलासावरचे हे शिवस्वरूप ताडकन उठलं. अरे नारदा नमस्कार, काय वार्ता आहे? वार्ता तशी बरीच आहे, पण तुम्ही ऐकून घेणं असाल तर सांगतो. नारदाचा छद्मीपणा सुरू झाला. नारदांनी थोडीशी कळ लावायला सुरुवात केली. हा मग काय सांग तरी, असं उमाबाई म्हणल्या. त्याचं काय आहे, श्रियाळ नावाचा राजा आहे भूलोकावर. त्याची पत्नी पण चांगुण आहे. तो राजा आहे बरं का. त्याला एक मूल आहे लहान, चिल्या नावाचं. आणि तुम्हाला सांगतो देवा, अरे काय अप्रतिम पावित्र्य आहे त्या घरात, त्या राजवाड्यात. तो राजा प्रार्थना सकाळची प्रातःकाळची, धर्म पूजा, विद्वानांना बोलवणं, पंडितांची पूजा, गुरुची पूजा, ह्या सगळ्या केल्याशिवाय राजकारण करत नाही. काय उपासना चालू असते. अरे तुझा सतत जप चालू असतो. कैलास राणा शिवचंद्र मौळी, फळींद्र माता भ्रुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भवदुःख हारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. भूलोकावर हा सतत म्हणत असतात, भूलोकी तुझं कौतुक इतकं चालतं आणि एवढी तपश्चर्या आहे त्याची. तुला माहित नाही का रे तुझा हा भक्त? महादेव जरा बुचकळ्यात पडतात. पहा, नारदासारखी एवढी प्रचंड शक्ती समोरच्या महाशक्तीला सांगताय, आणि महाशक्तीच्या लक्षात सुद्धा नाही की भूलोकावर असा कोणतरी एक शिवभक्त आहे. तर तुमच्या कलियुगातल्या तुमच्या भक्तीचं काय? महादेव बुचकळ्यात पडले. त्यावेळेला मिनटं वगैरे नव्हती. कलाक पळे होते. त्यावेळेला मराठी नव्हतं, संस्कृत चालायचं. मी हे सगळं अनुवाद भाषांतर आपल्या सहज सोप्या भाषेत सांगतोय. आता कुठं असतो? शिवानी विचारलं, असा कुठं आहे, कोण आहे तो? नारदांनी सुरुवात केलं, श्रियाळ नावाचा राजा आहे. अतिशय लोभस आहे, प्रेमळ आहे, प्रजेला खूप छान वागवतो. छान मंदिरं तुझी बांधलेली आहेत, शिवलिंगाची स्थापना केलेली आहे तुझ्या,
अप्रतिम सकाळी सगळीकडं मंत्रघोष चालू असतो. धूप दीप कर्पूर कांती प्रचंड असते. वातावरण अतिशय सुंदर असतं आणि या वातावरणामध्ये ज्या गोष्टी आपल्याला अपेक्षित आहेत त्या सगळ्या चालू असतात. आश्चर्य वाटेल, देवा अरे इथं नाहीये ते तिथं मी पाहिलं. तुझा भक्त आणि तुझ्या लक्षात नाही, तुझ्याकडे नोंद पण नाहीये. तो एवढी शिवभक्ती करतोय ते जाऊ दे. त्याची पत्नी राणी असून अरे ती तुझं शिवमहिम्न स्तोत्र म्हणल्याशिवाय पाणी पित नाही सकाळी. तुझ्या गंगेची पूजा केल्याशिवाय त्या पाण्याची धार ती तुझ्या लिंगावर लावत नाही. सहस्र जप केल्याशिवाय अन्नाचा घास तोंडात घेत नाही. अरे हे तर जाऊ देच देवा, काय सांगू. तो चिल्या बाळ एवढं एवढंसं पोर आहे. हा मग काय. अरे निदान त्या छोट्या जीवाची भक्ती तरी लक्षात घे. कसं काय. अरे तो खेळताना सुद्धा तुझं नाव घेतो. तो सहज खेळतो, सहज झाडाखाली बसला तरी सारखं म्हणतो ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. मी तर भूलोकावर एवढेसे चिमुकले ओठातनं त्याचे ते बोल बाहेर पडत होते. ओम नमः शिवाय हे मी ऐकलं आणि मीच माझेच कान पटकन तिकडे गेले. अरे कोण बोलतंय असं. देवा काय हे. अरे इतकी वर्ष त्यांची चाललेली भक्ती श्रद्धा निष्ठा आणि तुझ्या लेखी काही नाहीये. नाही आता तू म्हणतोयस तर मग मला वेळ दिलास तर मी बघतो. उमा म्हणते काय बोलताय तुम्ही. तो नारद तसा गप्प बसणार आहे का. तुम्ही जे बोलाल ते जाऊन सांगेल. शंकराला ही थोडीशी किमया वाटते. तो म्हणतो नारद काहीतरी चुकीचं सांगतो. पहा वास्तविकता देव महादेव देवांचा देव आदिदेव असा हा महाशक्तिमान असलेला पूर्ण आत्मा की ज्याला आम्ही शिव म्हणावं, ज्याला आम्ही आमच्या देवांचा देव मानावं, त्याला खिसगंटीला सुद्धा पृथ्वीवर भूलोकावर एक शिवभक्त काय करतोय इतकी वर्ष काही माहीत असू नये. मी ज्या वेळेला याचा अभ्यास करत होतो तेव्हा मला ते खूप जाणवलं. तुम्ही म्हणाल तुम्ही अभ्यास म्हणजे मी कीर्तन श्रवण खूप करायचो. मला नारदीय कीर्तन खूप आवडायचं. मी शाळेत असताना ते मुद्दाम कीर्तनाला आषाढात आमच्या इकडं दहीहंडी काला असायचा, त्याच्या अगोदर कीर्तन 10 दिवस चालायचं. तिथं जाऊन बसायचो आणि सगळं ऐकायचो. कलियुगामध्ये श्रवण भक्ती श्रेष्ठ आहे. जेवढं तुम्ही ऐकाल आणि जेवढं तुम्ही ऐकून घ्याल, 2 ऐकण्याचे प्रकार आहेत. सध्या आपण ऐकतो पण ऐकत नाही. मी तसं नाही केलं. मला त्याची खूप चव, टेस्ट, स्वाद, गोडी, अपूर्वाई, आवड खूप लागली. मी कधी सवडीचा विचार केला नाही, निवडीचा विचार केला नाही. मी कधीही वेळेचा अपव्यय करून दिला नाही आणि मी कधीही भगवंताचं स्मरण करायला कारण सांगितलं नाही. जो माणूस वेळ कारण उगीचच नाटकं, उगीचच आविर्भाव करणं, मनाची बुद्धीची पूर्ण परीक्षा घेणं, समोरच्याला जेवढं नामोहरम करता येईल तेवढं करणं, हे सगळं ब्रह्मदेवाच्या गावी नाहीये. नैमिषारण्य त्याला स्थान नाहीये. आळस, क्षुधा आणि तृषा, षड्रूपीची तृषा येताच कामा नये. आहाराची आणि वासनेची क्षुधा लागतं कामा नये.
आळस तर कधीच येऊ नये. अक्कलकोट स्वामी म्हणतात आत्ताच्या काळात आळशाचं तोंड सुद्धा बघू नका. मी तुम्हाला थोडासा बाजूला का आणतोय, तर मी सत्य, द्वापार, त्रेता आणि कलियुगातल्या सगळ्यांचं सम्यक दर्शन तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतो. प्रयत्न म्हणजे माझा तो अभ्यास चाललाय नैमिषारण्यात. तो कशाच्या स्वरूपात चाललाय? मी माध्यम घेतले दत्त भागवत. दत्त भागवत कसं तयार केलं? तर पहिल्यांदा दत्त प्रबोध, दत्त महात्म्य, गुरुचरित्र, दत्त सार, गुरुमार्ग, गुरुवाणी अशा अनेक ग्रंथांना एकत्र केलं. या सगळ्यांचा अभ्यास करून, याच्यावर थोडंसं संशोधन करून मी तुमच्यासमोर आत्ताची श्रद्धा, भक्ती, निष्ठा, प्रेम आणि प्रचंड आस्था आणि त्याला मिळणारी या माध्यमाच्याद्वारे दिशा, हे कळते. कलियुगामध्ये दिशा मिळाली पाहिजे. जोपर्यंत आपल्याला दिशा कळत नाही तोपर्यंत, जोपर्यंत आपल्याला दिशा नक्की करता येत नाही तोपर्यंत, जोपर्यंत आपल्याला दिशा या शब्दाचा अर्थ कळत नाही तोपर्यंत सर्व व्यर्थ आहे. आज हे जे आपण सगळं चाललेलं आहे, ही खऱ्या अर्थाने मनुष्य लोकांसाठी, मानव सृष्टीसाठी एक सुंदर दिशा आहे. आणि या मार्गावर गुरुनी आपल्याला न्यावं म्हणून दिशेने चालणारा गुरुमार्ग आज आपण सगळे दत्त भागवताच्या नावातून ऐकतोय. आज नारदाची दिशा कुठं होती? कैलासावर होती. त्यांनी दिशा ठरवली ती. एक लक्षात ठेवा, या दत्त भागवतात, या दत्त प्रबोधमध्ये खूप छान सांगितलेलं आहे. पूर्वेला प्राची म्हणलेलं आहे, अप्रतिम दिशा. दक्षिणेला यमाची दिशा म्हणलेलं आहे, पश्चिमेला मावळती म्हणलेली आहे. प्रत्येक दिशेचं अप्रतिम असं सुंदर वर्णन या दत्त भागवतात आहे. याच्या पुढे जाऊन सांगतो, या दिशांच्या मध्ये सगळ्यात सुलक्षणी दिशा कुठली? तर ती सांगितलेली आहे ईशान्य. आपण जोपर्यंत आपल्या स्वतःच्या आयुष्याला दिशा देत नाहीये तोपर्यंत आपलं आयुष्य काहीच कामाचं नाहीये. हे मी दत्त भागवताच्या निमित्तानं सांगतोय, पण हे नारद म्हणतोय. पुन्हा मी काय सांगतोय लक्षात घ्या. माध्यम नारदानी प्रत्येक वेळेला कुठल्या दिशेने निघायचं, पहिली सुरुवात कुणाकडे करायची, हे नारदानी ठरवलेलं आहे. आणि त्याप्रमाणे तुम्ही आत्ता सुद्धा आपल्या भारतातल्या पंचांगात जर पाहिलं तर सकाळी तुमचं गमन, बाहेर पडणं हे कुठल्या दिशेला असावं हे प्रत्येक वेळा सांगितलं जातं. लक्षात घ्या. इथं नारद काय करत असतील? महादेवाशी बोलताना ईशान्य दिशेकडे तोंड करून बोलत होते. नैऋत्येला कोण होतं माहिती आहे? नैऋत्येला गणपती असतो. गणपती उभा होता. मी काय सांगते बघा, दिशेचं महत्व. दिशा ज्या वेळेला गणपती असा उभा होता त्यावेळेला कार्तिकी बरोबर दक्षिणेकडे उभा होता. हे प्रदक्षिणा घालत होते. कुणाला? नारदाला. पहा मुलांच्यावर संस्कार काय होते. खेळता खेळता, बोलता बोलता या दोघांनी नारदाला प्रदक्षिणा घालती. नारदाला पटकन कळलं, नारदालाही दिशा मिळाली. नारदानी ताबडतोब उमारमणाला प्रदक्षिणा घातली. शिवोहम 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 शिवोहम
ध्यानधारणा संपली शिवाची. अरे हो, मी पाहून आलो. नारदा, तू म्हणतोस हे खरं आहे. मग आता काय ठरवलंय? नाही, मी निघतोच आता. पार्वतीला सांगतात आणि महादेव भूलोकीवर निघतात. एक रम्य गोष्ट आहे म्हणून तुम्हाला सांगतो. आणि ही गोष्ट नाही आहे, तुमच्या आयुष्याला एक सुंदर दिशा देणारी एक सुंदर घटना आहे. त्या अगोदर आपण एक छान मला आवडणारा श्लोक म्हणूया. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविर्ध्यानिगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं. ओम नमो भगवते वासुदेवाय. शिव महादेव सिरियाळच्या राज्यात येतो, राजवाड्यात प्रवेश करतो. प्रवेश करताना कसा करतो माहिती आहे का? शिव हा एका साध्या भिकाऱ्याच्या अवस्थेत प्रवेश करतो. श्रीयाळाचं सगळीकडं अशा प्रकारचं कौतुक असतं की त्याच्या राजवाड्यात दारात गेलेला माणूस कधीही विनमुख परत येत नाही. ही त्याची त्यावेळची ख्याती होती. आणि तो कसाही असला तरी, कुठल्याही स्थितीत असला तरी, कुठल्याही वर्गातला, कुठल्याही वर्णातला, हा कधीही म्हणजे श्रीयाळाची पत्नी चांगुणा, श्रीयाळ हे दोघं कधी काही विचारायचे नाही. जात पात, नाव, धर्म, कर्म. ह्या अतिथीची आत राजवाड्यात प्रवेश झाला. द्वारपालाने रोखलं. ए बाबा, काय पाहिजे? काही नाही, मला भेटायचंय. का? मी असं ऐकलं की तो शिवभक्त आहे, मला पाहायचंय. काय करतो तो? राजाला विचारायला शिपाई गेला. शिपाईने सांगितलं की अमुक एक असा एक बाहेर एक गृहस्थ आलाय, तो तुम्हाला भेटायचं म्हणतोय. आणि तो म्हणतो तुम्ही फार शिवभक्त आहात म्हणून त्याला भेटायचं. ठरल्याप्रमाणे राणी शेजारीच असते. राणी लैलीच म्हणते आपण दोघंही जाऊया का? त्यांचं वैशिष्ट्य असतं, हे दोघंही सन्मान करायला अतिथीचा पुढे जातात. दोघेही सामोरे गेले. बघा, त्यांनी अतिथीची पूजा व्यवस्थित केली. अगदी सुंदर कुंकुम तिलक लावला. तो इतका घाण आहे, भिकारी आहे, असा आहे असं मनात काही आणलं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दोघांनी विचारायच्या आत महादेवाने सांगितलं मला प्रचंड भूक लागली आहे राजा, मला प्रचंड भूक लागली आहे. राजा आणि राणी म्हणली अहो आत तरी या. ठीक आहे म्हणे. राजप्रासादापर्यंत गेले. तिथून म्हणले तुझं भांडारघर कुठं आहे? का? मला भूक लागली आहे. ठीक आहे म्हणे, काय हरकत नाही. काय काय खाणार, काय घेणार? तुम्ही फक्त सांगा, आम्ही पक्वान्न करतो. मला नरमास पाहिजे. ऐकल्या ऐकल्या दोघही अतिथी देवा, नरमास आमच्याकडं? हो. देणार आहेस का मी निघू? नाही, अगदी एवढ्या घाईमध्ये मला बाकी काही सांगू नकोस, मला नरमास हवे. देतो का नाही?
नरमास आपण बसावं तरी मला ते काहीच ऐकायला तयार नाही. हात घाईवर येतं ना एखादं माणूस, तसं शिवानी सुरू केलं. आई देणार आहेत का तुम्ही मला? चांगुणीचंही तोंड बंद. तरी तिनं मनातल्या मनात तिचा तो गजर होता, शिवोहम 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 शिवोहम, तिच्या मनात चालू होतं आणि पटकन तिच्या तोंडात आलं, आपण सांगाल ते करायला तयार होत. लागलीच राजा श्रीयाळ बघायला आला. चांगुणे तू काय बोलतेस? थांबा, बोला अतिथी देवा, कुणाचं देऊ? कुणाचं देऊ म्हटल्यानंतर मला नरमास तुझ्या मुलाचा हवंय. माझं नाही चालणार. लागली श्रीयाळ म्हणतो माझं नाही चालणार. नाही, मला तुमच्या दोघांच्या मुलाचंच हवंय. ते पोर प्रासादाच्या पुढच्या बगीच्यामध्ये खेळत असतं. पण पहा, ते मूल सुद्धा 4 वर्षाचं छानपैकी खेळ कसला खेळत असतं, नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय. या खेळामध्ये ते रंगलेलं असतं. पण त्याचं लक्ष प्रचंड असतं राजप्रासादाकडं. पहिल्यांदा त्याच्याकडे द्वारपालाकडे लक्ष होतं, कोण आलंय म्हणून. नंतर राजप्रासादाकडे गेलं आणि तो पटकन कोणतरी आलंय आणि आपले आई बाबा काहीतरी बोलतायत हे ध्यानात घेऊन तो पळत सुटला. त्यांनी जिन्याच्या पायऱ्या पटपट पटपट चढल्या. खूप छान असं दुटांगी सोळं नेसल्यासारखं, सिल्व्हर कलरचं मोती कलरचं छान नेसलं होतं. आणि असं हातात विटी दांडू वगैरे घेऊन, गळ्यात छानपैकी जानवं, कुरळे केस, उपरणं अंगावर घातलेलं असं ते छान पोर, माझ्यासारख्या कानात बाळ्या असलेलं असं. आई कोण आहे ते, काय पाहिजे ना? लागली चिल्या बाळा. आता आईचंच प्रेम त्याला काही माहीत नव्हतं. ती पटकन म्हणली, चिल्या हे काय म्हणतात बघ, अतिथी आहेत आपले. चिल्या म्हणतो, काय देवा तुम्हाला काय पाहिजे? शंकर मनातल्या म्हणतो, शंकराला कार्तिकी दिसायला लागतो, गणेश दिसायला लागतो, ते मूल एवढंच असतं ना. तरी पण असा शंकर असा कडक होऊन, मला नरमास हवाय. चिल्या म्हणतो, नरमास आम्ही खात नाही. थोडंसं स्माईल येतं शंकराच्या तोंडावर, पण तरी त्यावरून ते मला माहीत नाही, मला नरमास पाहिजे असं मी तुझ्या आईवडिलांना सांगितलं. तो श्रीयाळ राजा म्हणतो, देवा मुलगा लहान आहे, हे बघ तुझी माया येत असेल वाटेल, मी चाललो, मला वेळ नाहीये, देणारेस की नाही बोल. ते पटकन चिल्यावाला म्हणतो, आई ते म्हणतात तर मग दे ना मला. ते म्हणतात तर दे मला म्हटल्यानंतर श्रीयाळ नुसतं तोंड आ करून चिल्याकडे बघत असतो. चिल्या, बाबा अतिथीला आपण नाही म्हणतो का? त्यांना आवडतं ना, मी देऊन टाका. दोघही आई वडील पाहत राहतात. हे एवढंसं चिमुकलं पोर त्यावेळेला आईला आणि बाबांना, राजा आणि राणीला बिलगत नाही. ते कुणाला बिलगतं माहित आहे? शिवोहम 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 शिवोहम. ते जाऊन असं दोन्ही गुडघ्यांच्या उंची एवढं त्या महादेवाला जाऊन असं, माझं करा, मला तुम्हाला भूक लागली ना मला घ्या. महादेव काही बोलत नाहीत. ते म्हणतात, झालं का तुमचं सगळं नाटक? होणार आहे का नाही? क्षणाचाही विलंब लावत नाही. लेकराला ती राणी उचलते
गळ्याशी घेते, पटकन भांडारघरात जाते, आत जाते, मागं वळून सुद्धा बघत नाही, फक्त जाता आता म्हणते, आपण अतिथीकडे लक्ष ठेवा, मी आलेच. श्रीयाळ अवाक होतो. श्रीयाळ हलतच नाही तिथं. देवा बसावं, पाणी घ्या वगैरे त्याचं सुरू होतं. तोपर्यंत चिल्याला घेऊन ती स्वयंपाकघरात जाते. आतून दासीला पाठवते, त्यांच्या हातातलं शस्त्र आणि त्यांना या म्हणावं. श्रीयाळ राजा आत अन्नगृहात जातो. अन्नगृहात कमरेला लावलेलं शस्त्र काढतो. आई साक्षात राणी हातात घेते. त्या मुलाला लाकडाच्या जाड पट्टीवर ठेवतात. त्याला एकदा चिलेया बाळा असं म्हणून त्याचे पापे 2-4 घेते आणि ते पोर काही नाही. आई पहिलं तू माझा हे स्वयंपाक तयार कर माझा. आणि ते मान ठेवतं त्या लाकडावर आणि प्रचंड बघा, एक माता श्रीयाळाचं हा अस्त्र घेऊन असं उचलते आणि फटकन त्या धडा वेगळं एवढ्याशा पोराचं मुंडकं बाजूला, हात पाय सगळं सगळं चिऱ्याला घेते. सगळं व्यवस्थित करते, स्वयंपाक करते त्याचा. ते सगळं आणून ती त्या अतिथी समोर ठेवते. श्रद्धा आणि निष्ठा आणि भक्ती काय असते ते या कुटुंबाकडनं बघायचं. राजा असून बाहेर अतिथी बसलेला महादेव, महादेवाच्या स्वरूपात ते ताट ठेवतो. दास दासी ताबडतोब दिवे वगैरे सगळं सजवून फुलांची रांगोळी काढतात. अप्रतिम सगळं तयार करतात. 1.5 तास जातो. गरम 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 सगळं, हाताची बारीक बोटं बिटं सगळं त्यात दिसत असतं. ते असा श्रीयाळ असा घट्ट असा हात धरून असे डोळे, नाही मला असलं नकोय अन्न. श्रीयाळ म्हणतो, काय तुझा चेहरा बघ कसा झालाय, मला हे असं तुझं लक्ष त्यात आहे, अजिबात नको अन्न. तेवढ्यात राणी पळत येते चांगुणा. देवा काय झालं आता, काय नाही मला हे असलं अन्न नकोच आहे. अरे पण आता ही नरमास आहे मुलाला मी, हो पण त्यात तू पार्सिलिटी केली. असा इंग्लिश त्यावेळा शब्द नव्हता बरं का. काय झालं, तू मतलबी आहेस. काय मतलब केला, काय केला, काय रे राजा असाच स्वयंपाक लोकांना करून घालतो का. राजा श्रीयाळ म्हणला, देवा काय झालं ते तरी सांगा. नाही तुझ्या राज्यामध्ये ही असली जर पद्धत असेल हातचा ठेवून जेवायला वाढायची, मला नाही चालणार. राणी म्हणते, अहो पण मी विनंती करते तुम्हाला, तुम्ही सांगा तुम्हाला काय हवंय ते. दासीनं लागलीच बोलवते, शिपायला, अरे इकडे या, सगळे उभे राहतात. हा एवढा अतिथी डोकं घरात ठेवायचं आणि बाकीचं मला धड करून भाजी करून घालायची, असा स्वयंपाक असतो का. मला ते डोकं पण पाहिजे. असं म्हणल्या ती परत चांगुणा आत जाते. ते शीर हातात घेते. आईच होती. ते शीर हातात घेते. तिला काही राहवत नाही. ती हातात घेते आणि ती बघते तर तेवढं फक्त त्या भांडारघराच्या चौकटीतून ह्या अतिथीला दिसतं. आणि हा त्या श्रीयाळावर ओरडतो, ही असली माया प्रेम जर असेल ना, ते मला उष्ट केलेलं पण तोंड नको. श्रीयाळ एकदम हातबलच होतो. तो मागं वळून बघतो, अरे अरे अरे, तो पळत जातो. चांगुणे लवकर कर. ती तसंच त्याचे खलबत्ता मोठा घेते, त्याचे तुकडे करते, बारीक करते, ती पुन्हा फोडणीस टाकते. ते सगळं घेऊन परत एका बाऊलमध्ये म्हणजे एका कुंड्यामध्ये घेऊन तिथे येते. आणि महादेव जेवायला बसतात. पाहतात सगळं आणि पाहिल्या फक्त त्या ताटाला स्पर्श करतात.
आणि बसतात. दोघंही राजा राणी मान खाली घालून बसलेले असतात की आता हे भोजन असोपर्यंत अन्नाकडे पाहायचं नाही, नाही तर पुन्हा काहीतरी म्हणतील. आणि पाहतात तर तेवढ्यात त्यांना एक प्रचंड असा प्रकाश आणि विजेचा कडकडाट ऐकू येतो. म्हणून दोघंही वर पाहतात तर साक्षात शिवोहम 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 साक्षात महादेव प्रसन्न चित्ताने ध्यानस्थ बसलेले पाहिल्यानंतर हा अतिथी म्हणजे असं दोघंही एकमेकाकडे बघतात आणि दोघंही म्हणतात, कैलास राणा शिवचंद्र मौली फळींद्र माथा भ्रुकटी झाळ कारुण्य सिंधू भव दुःखारी तुझ वीण शंभो मज पोणतार म्हणतात. आणि ध्यानस्थ असलेले शिव जागृत अवस्थेत पाहतात आणि हाक मारतात, चिलया. ते पोर पळत पळत येतं, ताट गायब झालं. ते मूल असं अन्नग्रहातनं पळत आलेलं बघितल्यानंतर चांगुणा आणि श्रीळा राजा पटकन जातात, चिल्याला कवटाळतात, मागं वळून बघतात. नारायण नारायण. नारद हजर की, देवा इकडं कसं काय येणे केलं? नाही, तेच तुमच्याकडं अतिथी भोजन असतं, पाहायला आलो म्हणलं काय चालतंय. सगळी पूर्ण घडलेली घटना दोघा राजा राणींनी सांगितली. नारद म्हणला, धन्य धन्य तू, प्रत्यक्ष शिव तुमच्या घरी आले, तुमच्याकडं भोजनाचा आस्वाद मागितला आणि तुम्ही भक्तीमध्ये श्रद्धेमध्ये तुमच्या तपश्चर्येत परिपूर्ण झालात. आता मीच तुम्हाला प्रदक्षिणा घालतो. बघा, नारद श्रीराळ राजाला आणि चांगुणेला आणि चिल्याला, तुम्हाला माहिती आहे देव हे आत्मे हे पुन्हा येतात. कसं काय? माझ्या आयुष्यात असे एक चिलये आले. मी कोल्हापूरला शिक्षणाला असताना ते माझ्याकडे यायचे पळत पळत. बालनमत्ता अवस्था होती, दिगंबर असायचे आणि त्यांना सगळे चिले चिले म्हणायचे. ओम चिले गुरु चिले दत्त चिले 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 ओम चिलया दत्त गुरु ओम चिलया दत्त गुरु ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय शिवोहम 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 शिवोहम. या आनंदात नारद तिथून त्या राजवाड्यातनं बाहेर पडतात आणि ऐकली का गोष्ट असं म्हणतात. ऐकली का गोष्ट म्हणल्यानंतर अनुसूया म्हणते, हे इथं चालू आहे असं? हो म्हणे. आश्रमात होते ना नारद, तिथून ते कैलासावर जाऊन सगळं सांगत होते. अनुसूयाच्या आश्रमात सगळं चाललं तर याप्रमाणे. आणि म्हणले, त्या शिवानी तुम्हाला आशीर्वाद दिला असं मी ऐकलं. अनुसूया म्हणली, म्हणजे? त्यांनी सांगितलं ना मी अवतार घेईन म्हणून तुझ्या पोटी.
हो, हे म्हणतायत तोपर्यंत शिव तिकडं परत चालले ते ना, त्यांना वाटेत आठवण झाली, अरिच्छा हे असं काहीतरी झाले नाही का, आपण विसरलोच. अशी आठवण केव्हा झाली? उमेबरोबर बसताना उमा, सावित्री, लक्ष्मी सगळे आले ते, आणि सगळ्यांची चर्चा चालू होती. कशाबद्दल? की हा प्रकार सगळा घडल्याबद्दल. कुठला प्रकार? नाही का कालचा आपल्या कथेतला चाललेला, की यांची फजिती कशी झाली, या बायकांना काही ओळखता येणार नाही, त्याच्याबद्दल. आता आपल्याकडे कसं येतात हल्ली सध्या गप्पा मारायला वगैरे संध्याकाळी रिसॉर्टमध्ये, तसं. त्यामुळं तिथं हा सगळ्या गप्पांचा खेळ. आणि त्यात शंकराला पटकन आठवण झाली, अरे मी तर अनुसूयाला सांगून बसलोय की मी येणार म्हणून. आणि ध्यानस्थ होतात, महादेव ध्यानस्थ होतात, उमा पाहत राहते, सगळे बाजूला होतात. ज्या वेळेला शिव ध्यानस्थ बसतो त्यावेळेला जवळ आसपास कोणी नसतं. नंदिकेश्वर सुद्धा 100 फुटावर जाऊन बसतो. अप्रतिम वातावरण असतं. तुम्हाला कधी जमलं तर तुम्ही ध्यानस्थ होऊन आपली स्वतःची कुंडलिनी जागृत करा. शिवणीपासून गणेशाचं आव्हान घ्या, स्वाधिष्ठानात या, मणिपुरात या, हळूहळू विशुद्ध चक्रात या, आज्ञेत या, 2 भ्रूमध्यामध्ये या. डोळे मिटलेले असले तर उघडा, अर्धोन्मिलित करा. तुम्हाला ताबडतोब शिवोहम 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 तो नीलकंठ तुमच्या दर्शनास पडेल. बद्री केदारला मी जाताना चरणपादुकापासून पुढं जात असताना डाव्या आणि उजव्या बाजूला सुंदर अप्रतिम अशी छान पिवळसर अशी फुलं असायची, आणि मी चालत राहायचो. आणि त्यावेळेला मोठमोठ्या खडकांच्या पाठीमागून कोणतरी एक असा दाढीवाला भिकारी यायचा, योगी, आणि तो म्हणायचा, नमो विष्णू, थोडा अर्क. आणि मग नारळाच्या करवंटीमध्ये वाफा येत असलेला गरम गरम काढा असा तो आम्ही घ्यायचो. ध्यानस्थ होत असताना, असं पाहिलेलं असताना सगळे तिथून बाजूला होतात. कैलासावर शिव एकटे असतात आणि ते ध्यानातून अनुसूयाच्या धामी येतात. बघता बघता इकडं दासी वगैरे सगळ्या चलबिचल चालू असती. नारद आलेले असतात. नारद म्हणतात, मग काही आम्हाला विशेष काही सांगणार का नाही? अनुसूया थोडीशी लाजते. आत्रिऋषी बसलेले असतात, त्यांची पोथी वाचन चाललेलं असतं. हां म्हणतात, मला पण काही कळलेलं नाही, बातमी अजून सांगितलेली नाही आहे. आणि करता करता मासात मास वाढत जातात, आणि अप्रतिम एक योग असा येतो. आणि सहज आत्रिऋषी आपल्या पत्नीला विचारतात, तुला काय काय खावंसं वाटतंय? ती म्हटली, मला खावंसं वाटत नाही आहे, पण मला खूप असं ध्यानस्थ बसावंसं वाटतंय. मला खूप असं बर्फाळ प्रदेशात हिंडावंसं, भ्रमण करावंसं वाटतंय. हो का? आत्रिऋषी ध्यानस्थ झाले. त्यांनी पाहिलं तर खरंच ही बारीक ज्योती जशी आहे ना तुमच्याजवळ, तशी छान ज्योत आत्रिऋषींना कोणाच्या गर्भात दिसली? अनुसूयेच्या. आत्रिऋषी ध्यानस्थ बसलेला थोडेसे हसले. ते हसणं पाहिल्यानंतर अनुसूया आणि नारदांनी बरोबर ओळखलं. नारद लागलीच नारायण नारायण सुटले बातमी द्यायला कुणाकडे जाऊ? वैकुंठात गेले. पहा, नमस्कार नमस्कार म्हणले. विष्णुदेव म्हणलं, अरे वा 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 वा, काय येणं केलं? काही नाही, तिकडं खाली बातमी आहे, शंकररावांनी त्यांचा कार्यक्रम केलेला आहे, तुमची पाळी येता. इकडं तोपर्यंत सगळ्या माळा सजलेल्या, पाळणा सजलेला, आणि अनुसूयेचे दिवस भरलेले. आत्रिऋषींची घाई गर्दी. 2 गायी बाहेर आणायच्या, 3 गायी आत न्यायच्या. आत्रिऋषींना गायींचा अतिशय आवड होती, आणि ते ने आण सगळी चालू होती. दासी, ते शिष्य, आश्रम सगळा असा आनंदात होता की, आणि यांना खात्री होती की पुत्ररत्नच होणार. वेळ बरोबर साधली गेली आणि अपत्य जन्माला आलं. आश्रमात सगळा आनंदी आनंद.
त्याबरोबर नारद गेलेलेच होते, लक्ष्मीला सांगतच होते. तेवढ्यात नारद म्हणले, अरेच्छा, चला चला लवकर. म्हणून सगळे यक्ष, गंधर्व, किन्नर, लक्ष्मी, सावित्री, उमा सगळे निघाले आणि खाली आले. आल्यानंतर बघताय तर बारशाची तयारी चालू होती. बारशाची तयारी चालू होती तर सगळेजण म्हणले, आता नाव काय ठेवायचं. तेवढ्यात अनुसूया म्हणली, माझं आवडतं नाव असं असं आहे, मला वाटतं दुर्वास ठेवावं. एका क्षणाचा विलंब न लावता पार्वती, लक्ष्मी, लैलीस म्हणल्या, वा. लैलीस दुर्वासाला घेतलं. कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या. सुरू झालं. दिवस चाललेले होते, आशीर्वाद सगळा मिळाला. वेगवेगळ्या बाहुल्या, वेगवेगळी खेळणी सगळी प्रत्येकीने आणलेली होती. हातात वाळे, पायातले वाळे, मनगट्या, कानात कुंडलं वगैरे सगळी प्रत्येकीने. सावित्रीने आणली, लक्ष्मी, कुठं शॉपिंग होतं माहीत नाही पण आणलं खरं. सगळ्यांनी आणून अगदी ते सगळं पाळण्यात वगैरे सगळं त्याला घालून, तिघींनी अगदी नटवून, अनुसूयेकडं अगदी स्माईल करून, म्हणजे हास्य करून सगळं पाहिलं. आणि दुर्वासाचं प्रचंड कौतुक झालं. ताबडतोब ज्योतिषी येऊन बसले, कुंडली मांडली. काहींनी सांगितलं, हा अतिशय महातत्ववेत्ता होईल. एकाने सांगितलं, प्रचंड हुशार आहे हा. एकाने सांगितलं, नाही, पृथ्वीवर हा आमूलाग्र बदलच करून टाकेल. असं प्रत्येकाने आपलं भाष्य सांगितलं. आणि हा अतिशय तपस्वी होईल असं एकाने सांगितलं. हे सगळं ऐकल्यानंतर कुठल्या आईवडिलांना बरं वाटणार नाही. ह्या आनंदात असताना हा सगळा कार्यक्रम दिवसभर चालू होता. बारसं झालं. म्हणता म्हणता महिने परत गेले. दुर्वास खेळायला लागला. खेळायला लागल्यानंतर पुन्हा जाऊन नारदांनी कळ मारली, शांताकाराम, ओ शांताकारम, काय विसरलात का काय. विष्णूला पुन्हा तिने हलवलं. काय, तुमची पाळी आहे का. अनुसूयेचं पहिलं मूल 2 वर्षाचं झालं दुर्वास. हो का. तोपर्यंत आश्रमात अत्री ऋषींचं आणि अनुसूयेचं सहज नवरा बायकोंचं बोलणं चालतं, तसं चालू झालं होतं. अत्री ऋषी म्हणले, हे पहिले तिघं गेल्यापासून मला असं वाटतं आपल्याकडं 3 आशीर्वाद मिळालेले आहेत. तेव्हा तुझं म्हणणं काय. अनुसूया काहीच बोलली नाही, स्वयंपाकाला आत गेली. म्हणता म्हणता अनुसूयेला परत दिवस गेले. एवढ्यात नारद परत आले. नारद खाली आले, बघितलं सगळं, आश्रमात हिंडले, गायी पाहिल्या. नारदांचं एक वैशिष्ट्य, नारद आश्रमात आले कुणाच्याही ऋषींच्या की संपूर्ण आश्रम फिरायचे. या निमित्तानं आश्रमाला प्रदक्षिणा घालायचे. आणि त्यावेळेला गोधन हे सगळ्यात श्रेष्ठ धन होतं. सत्य द्वापारयुगात गोधनाशिवाय काही चालायचं नाही. आता आपला जसा मीडिया आहे वेगळा चलन, तसं ते चलन त्यावेळेला गोधनाचं होतं. जेवढं गोधन ज्याच्याकडे जास्त तो तेवढा श्रीमंत. आणि त्यामुळं ते सगळं तिथलं बघितलं. गोरस वगैरे अनुसूयेने त्यांना दिला. अनुसूयेकडे बघितलं आणि पटकन म्हणले, माते, धन्य तुझी कूस, साक्षात भगवंत तुझ्या पोटी. आहा, काय करावं. पटकन प्रदक्षिणा घातली अनुसूयेला. कुणी. नारदाने. जगन्नियंता, जगन्नाथ, साक्षात तुझ्या पोटात, हीच वेळ आहे मला प्रदक्षिणा घालायची. आणि म्हणून अनुसूयेला प्रदक्षिणा घातली. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची. हो झाली त्वरा सुरवरा, झाली त्वरा सुरवरा, विमान उतरायाची. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची. मृदंग टाळ घोष भक्त भावार्थे गाती. नाम संकीर्तने, नाम संकीर्तने, नित्यानंदे नाचताती, ब्रह्मानंदे नाचताती. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची. ओ झाली त्वरा सुरवरा, विमान
सद्गुरुरायाची धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नारायण. बातमी बघता बघता कैलासावर गेली, कमलासनावर गेली, वैकुंठावर गेली आणि अनुसूयेचे दिवस भरले. पुन्हा त्रिशीने विचारलं, आता तुला काय वाटतंय? मला ना प्रत्येकाला जाऊन भेटावं असं वाटतंय, खूप हिंडावं असं वाटतंय. प्रत्येक देवालयात, प्रासादात, तीर्थक्षेत्री, नदीवर असं जाऊन बसावं असं वाटतंय. हो म्हणजे हे यात्रीनंदना दत्ता, हे भक्तवंदना दत्ता, हे दयाघना पुरवावी कामना माझी दत्ता. हे दयाघना, हे दयाघना, हे दयाघना, दयाघना दयाघना अरे पुरवावी कामना माझी दत्ता. हे यात्रीनंदना दत्ता, हे भक्तवंदना दत्ता, हे यात्रीनंदना दत्ता, हे भक्तवंदना दत्ता, हे दयाघना पुरवावी कामना माझी दत्ता. हे दयाघना, हे दयाघना, हे दयाघना, दयाघना पुरवावी कामना माझी दत्ता. दयाघना पूर्वावी कामना माझी दत्ता. हे दयाघना पूर्वावी कामना माझी दत्ता. संगमी नदीच्या वाटे नित्य मी रमावे, संगमी नदीच्या वाटे नित्य मी रमावे. लता वृक्ष यांची छाया तिथे नित्य जावे. सगळं ती असं वर्णन करायला लागली की जसं काही दत्तच डोळ्यासमोर उभे राहिले. आत्रिशीला कळून चुकलं, अरे विष्णू अंश अवतार होणार आपल्याकडं. वा वा. दत्तात्रेया तव शरणं, दत्तनाथा तव शरणं, त्रिगुणात्मका त्रिगुणातीता त्रिभुवन पालक तव शरणं. शाश्वत मूर्ते तव शरणं, श्याम सुंदरा तव शरणं. शेषावरणा शेषभूषणा शेषाशायी तव शरणं. षड्भुजमूर्ते तव शरणं, षड्भुजयतिवर तव शरणं. दंडकमंडलु गदा पद्मधर शंखचक्रधर तव शरणं. हे सगळं ध्यान आत्रिऋषींच्या समोर अनुसूयेशी बोलता बोलता अनुसूयेने स्वतःचे डोळे सांगता सांगता की माझी अशी कामना पुरवा, मला असं वाटतं अलौकिक असं काहीतरी करावं, कुठेतरी नदीच्या संगमावर जाऊन बसावं. हे सगळं वर्णन ऐकल्यानंतर आत्रिऋषी खूप खूप असे आतून प्रसन्न झाले. ऋषीच ते, तपोमूर्ती ती, ध्यानस्थ मूर्ती. काय आनंद झाला त्यांना. आहा म्हणले, फार फार छान तुझे डोळे आहेत. ठीक आहे म्हणले, आपण जाऊया. ती म्हणली मला विहार करावं असं वाटतं, नौका विहार. फार म्हणली अशी दर्या डोंगरात जावं असं वाटतं. आत्रिशीने ओळखलं की, आणि म्हणता म्हणता तो दिवस उजाडला.
पुन्हा एकदा आश्रम सगळा सजला. त्या दिवशी काय करावं? अत्रि ऋषींची एक दासी होती. त्या दासीला खूप गायीची सेवा करायची आवड होती. तिनं पटकन 5 गोवत्स, म्हणजे गाईला जी वासरं असतात ना, आता आपण पूजा कशी केली तशी, अशी गोवत्स धेनू आणली. 5 जणीनं बांधलं. अप्रतिम त्यांची पूजा करून त्यांच्या गळ्यात हार वगैरे घातले. त्यांच्या शिंगांना सोन्याच्या टोप्या बसवल्या. त्यांच्या कानामध्ये छानपैकी अशी कुंडलं घातली. त्या दासीनी अत्रि ऋषी आणि अनसूया अशी बाहेर त्या विणलेल्या बाजेवर बसून पाहत होते. तृष्णे, हे काय करतेस? मग आपल्या घरी आता दत्त महाराज येणार ना, विष्णू येणार ना, मला कौतुक वाटतंय की त्यांना गाय आवडती, म्हणून मी गाय सजवली आहे. झूल वगैरे पाठीवर घालून, पायात गायींच्या वाळे चांदीचे, मागच्या पुढच्या. काय गाय दिसत होती, साक्षात कामधेनू वाटत होती. 5ही गाय सजलेल्या होत्या. आणि दुसरी हे होती दासी, तिनं चरवी हातात घेतली. ती चांदीच्या चरवीमध्ये ती एका वत्साला सोडून छानपैकी एक वत्स एका स्तनाला तोंड लावून पीत होतं, आणि दुसऱ्या स्तनातनं ती स्त्री अशी दासी धार काढत होती. आवाज खूप छान चर्र चर्र येत होता. सगळ्या आश्रमामध्ये दिवे लावलेले होते. अपरमित फुलांनी सजवलेला आश्रम. आणि तेवढ्यात अत्रि ऋषींची सौभाग्यवती पतिव्रता अनसूया हिनं विष्णू अवताराला सुंदर जन्म दिला. बोला दत्तात्रेय महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. लागली सगळ्यांची धावपळ सुरू झाली. दासींची सगळ्या. अप्रतिम जन्मकाळ पार पडला. म्हणता म्हणता 12वा दिवस उजाडला. पुन्हा यक्ष, गंधर्व, किन्नर, सगळे देव, इंद्र सगळे खाली उतरले. पतिव्रतेकडे जायचं म्हणजे काय चेष्टा आहे काय? अनुसूयेकडे येताना पुन्हा सगळ्यांनी विडे, बाळंत विडे सगळं घेतलं. पुन्हा सगळी तयारी केली. लक्ष्मीने तर काय विचारतं सोय नाही, एवढे दागिने घेतले. आणि सगळ्या खाली उतरल्या. आश्रमात सगळं पाहिलं. आणि पुन्हा त्यांनी सगळं त्या मुलाला छान नटवलं, पाळण्यात ठेवलं. आणि हळूच विचारलं, अनुसूये काय नाव ठेवायचं? पटकन वेळ न लावता शंकराची पत्नी उमा म्हणली, दत्त ठेवायचं. लक्ष्मी म्हणली का? हो म्हणे, अत्रींच्या घरी अनुसूयेच्या पोटी आहे, म्हणून ते दत्तात्रेयच होतील. दत्तात्रेय, अत्रेय इति दत्तात्रेय असं नामाधिकरण झालं. मोठ्यांदा गजर झाला. दत्त 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 गुरुदेव दत्त 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 गुरुदेव 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 दत्त 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 गुरुदेव दत्त 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 गुरुदेव दत्त 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 गुरुदेव दत्त. दत्त 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 गुरुदेव दत्त. सगळा आश्रम या गजराने दुमदुमून गेला. घोष चालू होता. आणि ते एवढंसं दुर्वास, 1-1.5 वर्षाचं एवढंसं पोरग या तालावर नाचत होतं, पाळण्या खाणं पळत होतं. त्याला कळत होतं आपला भाऊ आलाय. तो फेऱ्या घालत होता पाळण्याला. पाळणा ओढायचं चाललं होतं. कोणी पयंदे म्हणत होतं. पयंदे म्हणजे बाळगीतं, कुणी काही म्हणत होतं. आणि अत्रि ऋषींच्या मध्ये आणखीन एक दासी होती. ती हळूच त्या मुलाच्या कानात कुर्र करत होती. दुसरी दासी येऊन छान छान अशा रेवड्या, छान छान बोरं जंगलातली सगळी त्याच्यावरनं ठेवत होती, घालत होती. ते असं बुडूक ते असं करत होतं. लहान मूल हे सगळे धरत होते त्याला.
असा सगळा छान संस्कार चालला होता. म्हणता म्हणता ही दोन्ही मुलं 2-2 वर्षाची झाली. आश्रम सगळा गोपाळांनी असं मस्त नटायला लागला. तेवढ्यात पुन्हा आमचे नारद आले. नारायण नारायण. अनुसूयेनी नारदांना पाहिल्या पहिला म्हणली, अरे 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 आता काय? आणि काढला प्रश्न. नाही म्हणले, देवी माते तुला काय सांगायचं, प्रश्न असा आहे की तुझी आठवण काढली आहे ब्रह्मदेवानी, मी निरोप देऊ का? ब्रह्मदेवानी माझी आठवण? हां, ते त्यावेळेला आले ते ना, आणि त्यावेळेला त्यांनी आशीर्वाद दिला वगैरे. मग तर म्हणले, मला तर त्यांना सांगायला पाहिजे की खूप वेळ चाललाय म्हणून, आणि आश्रमात एकाचीच कमी आहे म्हणून. आतऋषी तेवढ्यात नदीवर गेलेले असतात. आंघोळ करून आतऋषी परत येतात, नारदाला नमस्कार करतात, छान पाद्यपूजा करतात नारदाची. दोघं नवरा बायको त्यांना पाठावर बसवतात. पुन्हा ठरल्याप्रमाणे सगळी पूजा होते. नमस्कार करून म्हणतात, आता काय विनंती आहे? ते म्हणले, काही नाही, माझा विचार आहे ब्रह्मदेवाला जाऊन सांगायचं, त्यांना आठवण करून द्यायची, त्यांना फार उद्योग असतात. आतऋषी मनातल्या म्हणतात, तुझेच वडील आहेत म्हणून आम्ही काही बोलत नाही, पण त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला आहे म्हणले, तो आशीर्वाद सत्य होईल याची आम्हाला खात्री आहे, असं आतऋषी त्यांना म्हणतात. नारदांचं भोजन होतं, नारद निघतात, आणि पुन्हा संध्याकाळी आतऋषी आणि अनुसूया पती पत्नी बाहेर अंगणात, अंगण अप्रतिम गायींच्या शेणाने सारवलेलं असतं. दासी संध्याकाळची रांगोळी काढत असतात. तुळशी वृंदावनामध्ये छान दिवा लावलेला असतो, छान तिथं धूप लावलेला होता, धुपाचं एक पात्र होतं, त्यात धूप दुसरी दासी घालत होती. असं सगळं चालू होतं, आणि अनुसूयाचं हितगुज आतऋषी चाललं होतं. तेवढ्यात हे साहेब नारद ब्रह्मदेवाकडे पोचले. काय पिताश्री, काय झोप बीप लागली का काय? सावित्री आई म्हणते, अरे काय झालं, काय व्हायचंय? त्यांच्या दोघांनी त्यांची दोघांची आशीर्वाद पूर्ण केले, तुमचं काय? म्हणजे काय? महादेवानी सांगितल्याप्रमाणे आशीर्वाद दिला म्हणून अनुसूयेच्या घरात दुर्वास आला, तिथं विष्णूने आशीर्वाद दिला, आता म्हणे त्याचं नाव दत्त ठेवलंय, तुम्हाला सगळं माहीत आहे. मग आता म्हणे तुमची आहे वेळ. ब्रह्मदेव पटकन म्हणतो, अरे हो की रे, मी माझ्या ह्याच्यात विसरलोच. ब्रह्मदेव फक्त आकाशाकडे बघतात, आवाहन करतात, आणि तेवढ्यात इकडं आश्रमात अनुसूयेला पुन्हा डोळायला लागतात. अप्रतिम वातावरण सुरू असतं, आणि रोज दासी संध्याकाळी सगळ्या बाहेर फुगड्या खेळणं असं वातावरण तयार व्हायला लागतं. कोणी सारीपाठ खेळतंय, तर सहज आतऋषी म्हणतात की तुम्ही हे खेळ का खेळताय? नाही, चांदळ आम्हाला खूप आवडतं, छान वाटते, आकाशाचे तारे दिसत आहेत. म्हणल्यानंतर पुन्हा आतऋषीने अनुसूयेकडे बघितलं, अनुसूयेला विचारलं, तुला काय वाटतंय? ती म्हणली, शीतल अशा वातावरणात, थंड वातावरणात मला फिरावंसं वाटतंय, आल्हाददायक वातावरणात मला बसावंसं वाटतंय, गृहस्थाश्रम असावा असं वाटतं. अच्छा. आतऋषी संध्याकाळची प्रार्थना करतात, ध्यानस्थ होतात. शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा, त्यांचे मंत्र सुरू होतात. तेवढ्यात त्यांना त्यांच्या ध्यानामध्ये नारद दिसतात, आणि नारद हसून बोट दाखवत असतात चंद्राकडं, आणि तोच तसाच अवतार अनुसूयेच्या पोटी वाढत असतो. अनुसूयाला हे आतऋषी विचारत असतात, तुला काय वाटते? म्हणता म्हणता दिवस पूर्ण होतात, आणि एक सुंदर दिवशी संध्याकाळी अप्रतिम असा चंद्र 6 वाजता यांच्या घरात जन्म घेतो. पाळणा झुलायला लागतो, अप्रतिम असे पैंदी सुरू होतात, आणि सगळे म्हणतात याचं नाव आपण चंद्र ठेवू. दुर्वास, दत्त आणि चंद्र अशी 3 मुलं घरात खेळता खेळता मौजी बंधनाची वेळ येते.
तिघांची मुंज केली जाते, उपनयन संस्कार होतात. अतिऋषींच्या आश्रमात सगळीकडं मांडव घातलेला असतो. अपरमित अतिथी ऋषी देवगण खगगण सगळे येतात आणि सगळे आनंदाने तिघाही बटूंना आशीर्वाद देतात. म्हणता म्हणता पुन्हा बटू कुमारावस्थेत येतात. पटकन अनुसूया म्हणते आणि अतिऋषी म्हणतात की आम्हाला असं वाटते की तुझा विवाह करावा. दुर्वास म्हणतात ते काही शक्य नाही, डायरेक्ट सांगतात. शक्य नाही म्हणल्यानंतर ते वळतात दत्तात्रयाकडं, तुझं काय इच्छा आहे? माझी इच्छा विचारलं म्हणून सांगतो, माझा वैराग्य नावाच्या स्त्रीशी लग्न झालेलं आहे. वैराग्य ही माझी पत्नी आहे, त्यामुळं मी तुमच्या म्हणण्याप्रमाणे असा भूलोकीवरचा असा संसार मी करू शकत नाही. चंद्राकडे बघितलं, चंद्राने असंच सांगितलं, मी करेन पण मी आत्ता काही सांगत नाही. तिघांच्या होकार नकारामध्ये त्या सगळ्यांचं विवेचन खूप जोरात चालू झालं. चर्चा सुरू होती, काय करायचं आता. हे तिघही नाही म्हणतायत आणि हे तिघही निघतात. ते म्हणतात आता आमचं मौजीबंधन झाले, आम्हाला फक्त आशीर्वाद द्या आणि आम्हाला बाहेर पडू द्या. आता मुख्य म्हणजे मधला मुलगा दत्तात्रय हा म्हणतो, मला आता काशीला जावं लागेल, पहिल्यांदा मला इथं अनुग्रह घ्यायला लागेल आणि मला भिक्षा मागायला सुरुवात करायला लागेल, माझं बाहेरचं कार्य सुरू होईल. दुर्वास म्हणतात मला हिमालयात जाऊन तप करायचं. चंद्र म्हणतो मला माझ्या ठिकाणी जायचं. करता करता अनुसूयाच्या डोळ्यात पाणी येतं. अनुसूया म्हणते, पहिले तिघं तसे आले ते गेले, आता तुम्ही तिघं तसे आलात, आता तुम्हीही चाललात. दत्त म्हणतात अगं असं नाही आहे माते, ते दोघं जर चालले असतील तर मी थोडा वेळ थांबतो. म्हणजे तुला पुढली अपत्य हवं असतील तर तोपर्यंत मी थांबतो आणि तुला वचन देतो. आम्ही तिघं पण वचन देतो म्हटल्यानंतर अनुसूया आणि अतिऋषी पटकन असे कान टवकरून बघायला लागले. कसलं वचन? दरवर्षी माते मी तुला नक्की भेटायला येईल, ज्या वेळेला माझा जन्मकाळ असेल त्यावेळेला, आत्ताच्या भाषेत बर्थडे. असं दत्तानी वचन दिल्या दिल्या चंद्र ताबडतोब म्हणला, मग दादा म्हणतो तसं मी पण करीन. दुर्वास भाऊ म्हणले, हो चालेल ना, वर्षातून आम्ही एकदा भेटायला येऊ. आणि पटकन दत्त म्हणले, माते मी आत्ता तुला लागलीच सोडून जाणार नाही, तुझ्या सगळ्या शंका कुशंका सगळ्या मी निरसन करतो. तुला जे जे तुझ्या डोक्यात आहे संसाराबद्दलचं आणि पुढच्या आयुष्याबद्दल ते सगळं तू मला विचार, मी तुला सविस्तर सांगतो. आणि साक्षात ते 12 वर्षाचं पोर विष्णू अवतारी शांत बसलं. अनुसूया मातेनी एक नाही दोन नाही 40 प्रश्न विचारले. ब्रह्म म्हणजे काय, संन्यास म्हणजे काय, शबल ब्रह्म म्हणजे काय, सगळे प्रश्न एका पाठोपाठ एक एक विचारले. दत्तात्रय म्हणले, माते अगं हो, तू प्रश्न एकदम सगळे विचारतीस, मी तुला एकेका प्रश्नाचं उत्तर देतो ना. तुम्हाला कधी जमलं तर तुम्ही दत्तप्रबोध जरूर घ्या. त्यामध्ये तुम्हाला जर भक्ती मार्गातलं अध्यात्म आणि अध्यात्म तत्व या सगळ्या गोष्टीचा जर अभ्यास करायचा असेल, खरंच नरजन्माचं सार्थक करायचं असेल, तर तुम्ही हे 40 प्रश्न मनापासून अतिशय मन लावून पूर्ण बुद्धी तिथं एकाग्र करून तुम्ही ते सगळ्या प्रश्नांचं उत्तर आणि प्रश्न छान मनन करा, चिंतन करा. नाहीतर गेला गेला वेळ गेला, काळ गेला, नरदेह वाया गेला, फुकाचा फुकाचा. गेला गेला वेळ गेला, काळ गेला,
गेले काय नेले विचाराना मनाला, गेला गेला वेळ गेला काळ गेला नर देह वाया गेला, फुकाचा 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 फुकाचा. पोरे बाळे बायका केल्या पोटासाठी धंदा केला, पोरे बाळे बायका झाल्या पोटासाठी धंदा केला, गेला गेला वेळ गेला काळ गेला नर देह वाया गेला, फुकाचा फुकाचा. गेला गेला वेळ गेला, गेला गेला वेळ गेला काळ गेला नर देह वाया गेला, फुकाचा फुकाचा. असं होऊन बसेल. आठवा तुमच्या सगळ्या वंशजांना. तुम्ही सगळे मध्यमवर्गीय सामान्य लोक आपापल्या वंशामध्ये असा कोण झाला का पहा, त्याचा आदर्श घ्या. तुमच्या वंशामध्ये असा कोण संन्यासी झाला असेल, तुमच्या वंशामध्ये असा कोण भक्त झाला असेल, तुमच्या वंशामध्ये अशी कोणी तपश्चर्या केली असेल, तुमच्या वंशामध्ये आयुष्यभर ज्यांनी असा संपूर्ण आपलं आयुष्य नामस्मरणात घातलं असेल, त्याला माझा साष्टांग नमस्कार. आम्ही म्हणतो सगळेजण, आम्ही अनुभवतो. आत्ता मी स्वतः देह गेली 48 वर्ष बाहेर हिंडतोय, सगळ्या देशभर हिंडतोय. मी देशाच्या बाहेर हिंडतोय. मला प्रत्येक 10 किलोमीटरवर एक सत्पुरुष भेटला. काय सांगू, आणि मी फक्त त्या ह्या मातेला सांगणारा हा दत्तात्रेय. माता म्हणती, अनुसुया, देवा, मी तुला जर 40 प्रश्न विचारते, तू मला सगळी उत्तर देणार, तोपर्यंत मी काय करू? दत्त महाराज म्हणतात, त्वरा करा मनी स्मरा दिगंबरा जय दिगंबरा. त्वरा करा मनी स्मरा दिगंबरा जय दिगंबरा. सार्थक जन्माचे करण्या, सार्थक जन्माचे करण्या, संचय पुण्याचा होण्या, संचय पुण्याचा होण्या. हो सार्थक जन्माचे करण्या, सार्थक जन्माचे करण्या, संचय पुण्याचा होण्या, संचय पुण्याचा होण्या. आता करा गजर खरा दिगंबरा जय दिगंबरा. आता करा गजर करा दिगंबरा जय दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आरती गुरुदत्ता अवधूता नरहरि भाग्य विधाता. आरती गुरुदत्ता मूढ जरी झालो भगवंता, चरणी ठेवूनी माथा. आरती गुरुदत्ता अवधूता नरहरी भाग्य विधाता. आरती गुरुदत्ता. विसरुनी तव पाया अनुसूता, विसरुनी तव पाया अनुसूता. ज्ञान उदेले आता. आरती गुरुदत्ता अवधूता नरहरी भाग्य विधाता. आरती गुरुदत्ता. लीन तुझे ठाई गुरुनाथा, लीन तुझे ठाई गुरुनाथा. तुझी आम्हा उद्धरता. आरती गुरुदत्ता अवधूता नरहरी भाग्य विधाता. आरती गुरुदत्ता. तुझ विण मज कोणी नक्षत्राता, तुझ विण मज
भूमंडळ सिंधू जळगगनी कडाडले ब्रह्मांड धाके त्रिभुवनी सुरवर्णी शाचर त्या झाल्या पळणी जय देव जय श्री हनुमंता हो स्वामी हनुमंता तुमचे प्रसादे नवी कृताता जय देव दुमदुमले पाताळ उठला प्रतिशब्द ठडला धरणीवर मानेला खेद कडाडले पर्वत गगन उच्छेद रामी रामदासा शक्तीचा शोध जय देव जय श्री हनुमंता स्वामी हनुमंता तुमचे प्रसादे नवी कृतांता जय देव घालील लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे अलंकिन अनंत पूजन भावे उपायन म्हणे नमः त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या ऋणं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रिये त्वयात्मनावा प्रकृती स्वभावा करोमि यज्ञ सकलं परस्मै नारायणायति समर्पया अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 दत्त 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 हरे 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 दत्त 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 हरे 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 स्वामी स्वामी 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 हरे हरे ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या स्थळी हे निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोनी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः गुरुदत्त हे नाव ज्याचे पवित्र परब्रह्म माया चिरंजीव पुत्र मनी आठविता सदा त्या गुरुला आशीर्वाद राहो गुरुसेवका न घडो मत्सर कोण्याही जीवाचा मी फार अन्यायी आहे माझ्यासारखा अपराधी कोण नाही आपल्यासारखा क्षमा करणारा कोण नाही घेतलेले ज्ञान आहे सर्वस्वी स्वामी समर्थ श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जगदम्ब ओम नमः शिवाय 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 राम कृष्ण हरि 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 गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ 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 हरि ओम तत्सत